अनेकांमध्ये मला तुम्ही भेटले भाऊ, पण अनेकांमध्ये मला तुम्ही भेटले भाऊ. कधी मित्र म्हणून तर कधी माझा सल्लागार, कधी मित्र म्हणून तर कधी माझा सल्लागार, तर कधी माझ्या मितवा म्हणून, तर कधी माझ्या मितवा म्हणून. तुम्ही हिरा आहेत भाऊ, तुम्ही हिरा आहेत भाऊ. जिथे पण जाल तिथे आयुष्यात नेहमी चमकत राहाल, जिथे पण जाल तिथे तुम्ही आयुष्यात नेहमी चमकत राहाल. आजच्या दिवशी तुम्ही निसर्गाने दिलेल्या सुंदर जगात, आजच्या दिवशी तुम्ही निसर्गाने दिलेल्या सुंदर जगात पाऊल टाकला. तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा एवढा सुंदर असावा की जी गोष्ट तुम्हाला हवी ती प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे असावी, जी गोष्ट तुम्हाला हवी ती प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे असावी. देवाला प्रार्थना करतो की तुमच्या मेहनतीला भरभरून यश मिळो, देवाला प्रार्थना करतो की तुमच्या मेहनतीला भरभरून यश मिळो आणि तुमच्या ब्युटिफुल स्माईल नेहमी ओठावर चमकत राहो, आणि तुमची ब्युटिफुल स्माईल नेहमी ओठावर चमकत राहो. विरोधकांना एटोकापटो करणारे ओठावर, विरोधांना एटोकापटो करणारे बुलंद तोप नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून या ठिकाणी दाद द्यायची आहे. भाऊंवर असलेलं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. सर्व उभ्या असलेल्या सर्व बंधूंना मी विनंती करतो की कृपया आपण बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात आदरणीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांना मी विनंती करतो की कृपया आपण बसून घ्यावं. श्री मुकुंद भाऊ नन्नावरे माजी सभापती यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मान्य श्री भानुदास आप्पा विसावे यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आपले ज्येष्ठ नेते श्री सुभाष अण्णा, त्याचप्रमाणे श्री संजीव महाजन, श्री जिजाबराव भाऊ यांना देखील मी विनंती करतो, कन्हैया भाऊ यांना देखील मी विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. थोड्याच वेळात या ठिकाणी आदरणीय भाऊंचं आगमन होणार आहे. व्यासपीठावर यावं. कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगावचे सभापती श्री जिजाबराव भाऊ यांना देखील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यावं. या ठिकाणी आपण सभेला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम मी विनंती करतो आपले धरणगावचे तालुका प्रमुख आदरणीय श्री डी.ओ. नाना यांना की त्यांनी कृपया या ठिकाणी संबोधित करावं. पाऊले चालती पंढरीची वाटे, पाऊले चालती पंढरीची वाटे. परंतु 5 जूनला आमचे विठ्ठल आदरणीय पालकमंत्री पाळधीचे विठ्ठल आमचे सगळे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे पाऊल 5 जून आला का पाऊल चालती पाळधीची वाटे.
अशा आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, सगळ्यांचे गळ्याचे ताईत, सगळ्यांचे आधारवड, गोर गरीब दलित कुठलाही समाज असो यांचे कैवारी आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांचे अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी जमलेले जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णूभाऊ बंगाडे, महिला जिल्हा प्रमुख आदरणीय कोल्हेताई सरिताताई मॅडम, तसेच ज्येष्ठ नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय अण्णासाहेब, जिल्हा भाजपचे तालुका प्रमुख आदरणीय जिभू आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ. मित्रांनो, गुलाबरावजी पाटील साहेब म्हटले की जळगाव जिल्ह्याची परीस असं एकही गाव नाही की त्या गावातून 50-50 कार्यकर्ते असतील किंवा कुठलेही समाजाचे असतील की फटाफट नावं येणार नाहीत. असे सगळ्यांचे गळ्याचे ताईत आपले आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांच्या वाढदिवसासाठी जमलेले समोर बसलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पिताश्री, माझे सर्व मर्द शिवसैनिकांनो, ज्या पद्धतीने आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आदेश दिला त्या पद्धतीने गुलाबरावजी पाटील साहेबांच्या खांद्याला खांदे लावून आमचे सर्व शिवसैनिक आणि सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी भाऊंच्या पाठीमागे राहून त्यांना जोराची साथ देत आहेत. त्या पद्धतीने पाटील साहेबांना जोश आणि कामं करण्याची स्फूर्त चढत असते. आणि आज 5 जूनला सुद्धा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या साक्षीने भाऊंना आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. आणि भाऊंना उदंड आयुष्य, बलदंड शक्ती आणि जो भाऊंच्या कार्यामध्ये आडवा येईल त्याला चित करण्याची शक्ती भाऊंना देवो, हीच आपल्या सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर मी विनंती करतो आदरणीय श्री गजानन नाना यांना की त्यांनी कृपया या ठिकाणी संबोधित करावं. समोर उभे असलेल्या मंडळीला नम्र विनंती की जागा भरपूर आहे, आपण बसून घेण्याची कृपा करावी. आजच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय जिल्हा प्रमुख, आदरणीय जिल्हा परिषद सदस्य गोपाल बापू, प्रतापराव पाटील, आदरणीय मंत्री महोदय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. सगळ्यांनी गोष्ट शिवाजी महाराज की. मंडळी आहे त्यांनी कृपया खाली बसून घ्यावं. शिवाजी महाराजांच्या बाळासाहेबांच्या प्रतिमेला आदरणीय मंत्री महोदय साहेब हार अर्पण करतील. त्यांच्यासोबत व्यासपीठावर मंडळी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज जरा जोराने द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्म रक्षणास हा पेटतो.
सनी विरमता तरी बेजुमान वाईटाला दूर करतो बस काटमा आवाज दे न्यायाच्या विरोधात न्याय शेतकऱ्याचा हा महोदय साहेबांचा छोटा गाडी सत्कार करत आहात तरी सगळ्यांनी टाळ्यांचा गजरात करावा. मदतीला धावणारा आमचा कालिका युतीचा आमच्या पाठी हा पहा वैरीला तोडणार खंपा नेता हा दुभावदार हा कृपया सगळ्यांना एक आग्रहाची विनंती आहे की आता सत्कारासाठी कोणी येऊ नये. सत्कारासाठी आता कोणी येऊ नये. कार्यक्रम आटवल्यावर आदरणीय मंत्री महोदय साहेब नंतर सत्कार स्वीकारतो. आज या ठिकाणी आदरणीय आमच्या अभिष्ट सोहळ्यासाठी उपस्थित असलेले विविध थरातील राजकीय मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे भाऊंच्या गटाचे तारीख, बाहेर परिसरातून आलेले सगळे मित्रपरिवार, सगळे शिवसैनिक, सगळे कार्यकर्ते, आज आदरणीय भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून हजारो लोकांची रीळ आज पारधी गावामध्ये लागलेली होती. खरं म्हणायला गेलं तर सकाळी 7 वाजेपासून तर संध्याकाळच्या 7 वाजेपर्यंत खूप लोक भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले होते. मित्र हो, अभिष्ट चिंतन सोहळा आपण 20-25 वर्षापासून पाहतोय. याच व्यासपीठावर आपण भाऊंचा वाढदिवस साजरा करत असतो. एक म्हण अशी आहे, मी देव पहावयास गेलो, मी देव पहावयास गेलो आणि देवच होऊन गेलो. असे आदरणीय भाऊ ज्यांची ह्या जनतेची जाण जुळलेली आहे. मातीवरचा माणूस, जनतेमध्ये राहणारा माणूस, म्हणून आज भाऊंच्या प्रेमाची ख्याती आहे. मित्र, आज जो हा सोहळा आहे, हा सोहळा कौतुक सोहळा आहे. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. भाऊंच्या संचिताचं कौतुक पाहणारा हा सोहळा आहे. मित्र, आपण आपल्या आयुष्यात काय कमवलं आणि काय गमावलं या विचारधारा मांडण्याचा आजचा हा दिवस आहे. आज भाऊ या पदावर पोहोचलेले आहेत. त्या पदावर जाण्यासाठी त्यांनी आयुष्यात फार मोठा संघर्ष केलेला आहे. मित्र हो, एक छोटा कार्यकर्ता, एक शिवसैनिक म्हणून काम करणारा कार्यकर्ता, ज्यांनी आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यभर संघर्ष केला आणि त्या संघर्षातून आज जे मिळवलं ते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या कष्टाचं फळ आहे. मित्रांनो, कष्टाचं फळ. किती सुख पाहिले, किती दुःख पाहिले, पण हा माणूस कधी मागे ओसरलाच नाही हो. सुखाचा सोबती आणि दुःखातला भागीदार म्हणतात ना, काही खोटं नाही. म्हणून मला नेहमी तुकडोजी महाराज म्हणायचे, पुत्र असावा सुपात्र ज्याच्या अवघ्या जगामध्ये गुणगाती, पुत्र असावा सुपात्र ज्याच्या अवघ्या जगामध्ये गुणगाती. अरे काय कामाचे 10-20-18 गांधारीचे गत भरते. जिजाऊबा साहेबांनी तेच म्हटलं होतं की जगदंबे एकच मुलगा दे, एकच पुत्र दे, पण त्यांनी या देशाची, समाजाची सेवा केली पाहिजे. म्हणून मित्र हो, आज गरीब परिवारातून जन्मलेला हा माणूस, खरं म्हणायला गेलं तर गुलाबराव पाटील आमच्या कार्यकर्त्यासाठी, जनतेसाठी देव आहे. कुणाच्या डोळ्याचे ऑपरेशन केलं, कुणाला टाळ मृत्युंग दिला. आताच 3 दिवसापूर्वी ह्या ठिकाणी हरिनाम सप्ताह आयोजित केला गेलेला होता. त्या हरिनाम सप्त्यामध्ये या जनतेला आपण काहीतरी देणं दिलं पाहिजे, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून फार मोठा उपक्रम भाऊंनी हातामध्ये घेतला. कोणी गरीबाला दवाखान्याची गरज पडली
त्याला ऑपरेशनाला पैसे नसतील तर भाऊंनी त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. याच्यामध्ये खरं बघायला गेलं तर भावाचे दोघं, प्रतापराव असेल किंवा भाऊंचा मुलगा विकी असेल किंवा GSP परिवार असेल, GPS परिवार, यांचा सगळ्यांचा मोलाचा सहकार्याचा वाटा आहे मित्र. माणूस एक मोठा होत नाही, एका जीवा एकट्यावर माणूस मोठा होत नाही. मोठ्या होण्यासाठी कष्ट करावी लागतात. हजारो कष्ट करून हा माणूस मंत्री झाला. ह्यावेळी सुभाषांना तुम्ही बरोबर सांगितलं, लोक असंच म्हणत काहीतरी गडबड होईल, काहीतरी गडबड होईल. अरे कसारे गडबड होईल? अरे ह्या गुलाबराव पाटलांनी सगळ्यांसाठी काही काही करूनच ठेवलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये माझ्या भावाचं काम आहे मित्र हो. आणि कोण ह्या माणसाला छळ देणार आहे? म्हणून तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. भाजपच्या मंडळीने भरपूर साथ दिली. राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाने साथ दिली. खास करून माझ्या शिवसैनिकांनी साथ दिली. जीवाचं रान केलं आणि 60,000च्या मोठ्या लीडने भाऊंना पुन्हा ह्या जळगाव ग्रामीणमध्ये निवडून आणलं आणि भाऊ पालकमंत्री झाला. याला नशीब लागतं मित्रांनो. हा खेळ नशिबाचा आहे. तर या ठिकाणी भाऊ मी हेच अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी हेच म्हणणार आहे की माझ्या भावाला आमच्या आयुष्यातला एक एक दिवस दे रे पांडुरंगा. आमच्या आयुष्यातला एक एक दिवस जरी दिला, कारण अशी म्हण आहे, अरे लाखो मेले तरी चालतील पण लाखोचा पोशिंदा मेला नको पाहिजे. लाखोचा पोशिंदा वाचला पाहिजे, जगला पाहिजे. गुलाबराव पाटील ह्या आमच्या गरिबाचा, आमच्या जनतेचा लाखोचा पोशिंदा आहे मित्र हो. म्हणून ते जगदंबेला एकच प्रार्थना करत असेल, पांडुरंगाला एकच मागणं मागतो, अरे पांडुरंगा द्यायचे असेल ना तर माझ्या गुलाबरावाला 7 आयुष्य होऊ दे, 7 आयुष्य होऊ दे. कारण असा माणूस पुन्हा होणे नाही मित्र हो. तर पुन्हा भाऊ मी जास्त बोलत नाही, पण सगळ्या जनतेच्या वतीने, माझ्या तालुक्याच्या वतीने मी तुम्हाला उदंड आयुष्य लाभण्यासाठी लाखो शुभेच्छा देतो. आणि एकच म्हणतो की ही जीवनातली घडी अशीच राहू दे. ही जीवनातली घडी पांडुरंगा अशीच राहू दे. आणि प्रीतीच्या फुलावर असा सुगंध नांदू दे, सुगंध नांदू दे. बोलण्याची संधी दिली म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो. सगळ्यांना भाऊंना अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी भरपूर मंडळी बोलण्यासाठी आलेली आहे. तर पुन्हा सगळ्याच्या वतीने, तुमच्या सगळ्या माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलो. यानंतर मी विनंती करतो आपले विधानसभा क्षेत्र प्रमुख मान्य श्री संजय पाटील सरांना की त्यांनी या ठिकाणी संबोधित करावं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जली को आग कहते हैं और बुझी को राख कहते हैं. जली को आग कहते हैं और बुझी को राख कहते हैं. उस राख से जो बारूद बने उसे गुलाबराव पाटील कहते हैं. आपले सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे मुलूक मैदान तोप, महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व व्यासपीठावर मान्यवर, समोर बसलेले भावनेवर प्रेम करणारे सर्व शिवसैनिक, मतदार बंधू भगिनींनो, आज 5 जून हा दिवस पाडदीसाठी आणि या मतदारसंघासाठी एक सोनेरी अक्षरामध्ये लिहावा असा हा दिवस असतो. 5 जूनची आम्ही सर्व शिवसैनिक, जळगाव ग्रामीणचे सर्व मतदार अत्यंत आतुरतेने आम्ही वाट बघतो. कारण हा आमचा नेता 24/7 24/7 रात्रंदिवस काम करणारा नेता
लोकांना सहज उपलब्ध होणारा नेता, लोकांना सहज भेटणारा नेता आणि लोकांची समरस होणारा नेता या महाराष्ट्रामध्ये, या जळगाव ग्रामीणमध्ये जर कोणी असेल, फक्त नामदार गुलाबरावजी पाटील साहेब. आम्ही बघतो अनेक वर्षापासून आम्ही नामदार भाऊंसोबत काम करतोय. सकाळी भाऊ उठायच्या आधी भाऊच्या घरी लोक आपलं गाराणं घेऊन, आपलं दुखणं घेऊन आलेले असतात. प्रत्येक माणसाच्या आलेल्या माणसाच्या मनातलं ओळखणं, त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणं आणि त्याचं समाधान करणं याची हातोटी नामदार भाऊंकडे आहे. मित्रांनो, आम्ही बघतो की गेल्या अनेक वर्षापासून भाऊ या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. विकासाची गंगा ही गावोगावी घरोघरी पोहोचलेली आहे. सर्वसामान्यांपर्यंत शासनाच्या विकासाच्या योजना पोहोचवण्याचं काम नामदार भाऊंच्या मार्फत आणि संघटनेच्या मार्फत आम्ही करत असतो. परंतु आम्ही बघतो की प्रत्येक म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, कमीत कमी राजकारण करणं आणि जास्तीत जास्त समाजकारण करणं हा शिवसेनेचा आणि नामदार भाऊंचा पिंड आहे. आम्ही बघतो की अनेक वर्षापासून आरोग्य शिबिर असतील, भजनी साहित्य वाटप असेल, गोरगरिबांची सेवा असेल, हजारो लोकांचे ऑपरेशन असतील, असं अविरतपणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असेल, असे अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा नेहमी भाऊंचा मानस असतो. आणि त्या उपक्रमांना भाऊंचे दोघं चिरंजीव, आमचा प्रतापराव आणि आमचा विकी बाबा, हे खंबीरपणे भाऊंच्या मागे उभे असतात. मी आपल्याला विनंती करतो की या दोघं मुलांसाठी टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. अशी मुलं लाभणं एखाद्या नेत्याला हे भाग्याचं लक्षण असतं. आपण बघतो की आमिर बाप की बिगडी हुई औलाद असं नेहमी वाक्य आपल्याला सिनेमामध्ये ऐकायला मिळतं. परंतु आमचं विकी बाबा आणि आमचं प्रतापराव या गोष्टींना अपवाद आहेत. जेव्हा आता नानांनी सांगितलं की जेव्हा विधानसभेची निवडणूक सुरू झाली, जेव्हा प्रचाराचा धंदा सुरू झाला, काही लोकांना असं वाटायला लागलं की आता खरं नाही. परंतु हे हाडाचे शिवसैनिक होते, ज्यांची भावनेवर श्रद्धा होती, ज्यांचं भावनेवर प्रेम होतं, त्यांना 100% माहिती होतं की नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अनेक लोकांना शंका होती. निवडणूक सुरू झाली, अनेक लोकांनी जेव्हा सभा घ्यायला सुरुवात केल्या, विरोधी पक्षाच्या लोकांनी विकास काम केलं नाही किंवा भाऊंचा संपर्क नाही या मुद्द्यावर ते बोलू शकत नव्हते. त्यांनी गुलाब भाऊंवर व्यक्तिगत टीका करायला सुरुवात केली. अरे असे 100 कुंत्रे जरी भोंगले तरी गुलाबराव पाटील नावाच्या वाघाची शिकार तुम्ही करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही पुण्याच्या आपल्या सर्वांच्या वतीने, जळगाव ग्रामीणच्या वतीने नामदार भाऊंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कृपया उभ्या असलेल्या सर्व बंधूंना मी विनंती करतो की आपण कृपया आपल्या जागेवर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि यापुढील सर्व वक्त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया थोडक्या शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वेळेच्या अभावी कृपया ही सर्वांना विनंती आहे. यानंतर मी आपले पंचायत समितीचे माजी सभापती श्री मुकुंद भाऊ नन्नवरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज ज्यांनी या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीचा दागिना दिला, ते विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य कवी महर्षी वाल्मिक, संत सेना महाराज, संत गाडगे महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आईलाई होळकर, माता सावित्री, माता जिजाऊ, माता रमाई, सर्व महापुरुषांना या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते शिवसेनेचे पक्षनेते, शेतकऱ्यांचे नेते, गोरगरिबांचे कैवारी, दिव्यांगांचे आधारवड, दीनदलितांचे कैवारी, आपल्या राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं विचार मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, महायुतीचे सर्व नेते मंडळी समोर नामदार पाटील साहेबांना
शुभेच्छा पर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 जून ही एक या पारधी गावाची पर्वणी असते. सकाळपासून आपण बघतोय की नामदार पाटील साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याभराहून या ठिकाणी लोक येत आहेत. मी आपला जास्त वेळ न घेता मी एकच सांगेल की नामदार पाटील साहेबांसारखा नेता हा 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगावा. कारण गोर गरीब लोकांना सोबत घेऊन चालणारा हा नेता, कधी जातीपातीचं राजकारण करणारा हा नेता, माझ्यासारख्या सामान्य माणसाला पेपर विकणाऱ्या माणसाला, वृत्तपत्र वाटणाऱ्या माणसाला पंचायत समिती तिकीट दिलं. तिकीट दिल्यावर निवडून आणलं, माझ्यासाठी मताचा जोगा मागितला आणि त्यानंतर जनरल जागेवर मला सभापती केलं. एवढ्यावर न थांबता या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये मी जिथे साहेबांना विनंती केली की साहेब या ठिकाणी बौद्धविहार पाहिजे, साहेब या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती पाहिजे, साहेब इथे तथागत गौतम बुद्धाची मूर्ती पाहिजे. जवळपास 45 बौद्धविहार या मतदारसंघामध्ये देणारा हा माणूस, जातीपातीला थाराला देणारं हे नेतृत्व. आणि सांगायला आनंद वाटतो की साहेब अनेक आम्ही आमदार बघितलेत, खासदार बघितले, मंत्री बघितलेत, परंतु आपल्यासारखा सर्वसामान्यांचे नेता आम्ही आपल्यातून बघितला. मी आपल्या सर्वांची जास्त वेळ नाही घेता मी साहेबांना या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष श्री भानुआप्पा यांना की त्यांनी थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. 65 किलोची जो तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूशी जो झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी सैन्याशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासामध्ये दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या कळपामध्ये घुसून कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. ठाण्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. या सर्वांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी. आणि छत्रपती शिवाजीच्या विचारावर 12 बलुतेदार समाजाला घेऊन जो चालतो विकासाची गंगा आणतो त्याचं नाव गुलाबराव पाटील जी. उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणायला गेलं तर आपले लाडके नेते गुलाबराव पाटील साहेबांचं वाढदिवस म्हणजे आपल्यासाठी पर्वणी, कार्यकर्त्यांसाठी उत्साह. आपण महाराष्ट्रातले भरपूर नेते पाहिले, आमदार पाहिले, खासदार पाहिले, मंत्री पाहिले, मुख्यमंत्री पाहिले, परंतु एकमेव नेता असा आहे की तो सर्वसामान्य माणसाला घेऊन चालतो. आणि छोटातला छोटा कार्यकर्ता आला त्याच्याजवळ गाडी थांबून त्याच्याचे हस्तांदोलन करतो, त्याचं सुख दुःख विचारतो, त्याचं नाव आहे गुलाबराव पाटील साहेब. आणि म्हणून सांगताना अभिमान वाटतो. भाऊ, आपण भरपूर आरोग्याचे शिबिर घेतले, भरपूर सामाजिक चळवळीचे काम केले, परंतु एक छोटस उदाहरण देतो मी. आमच्या गावाचा एक गुरु पहलवान करून, वैदू समाजाचा एक गुरु पहलवान, त्याला बायपास करायचं होतं. डॉक्टरांनी सांगितलं बायपास अर्जंट करायचा आहे. विषय होता बायपास करायचा. आम्ही भाऊला एक साधा फोन केला. भाऊ म्हणे आर्किडमध्ये ऍडमिट करा. अक्षय तृतीयाची वेळ होती, अक्षय तृतीयाचा दिवस होता. भाऊ स्वतः सकाळी जाऊन त्या ठिकाणी पेशंटला भेटले, गुरु पहलवानला. पूर्ण यंत्रणा हल्ली. बघा, आज वैदू समाजाचा कोणी वाली नाही. आज सांगताना अभिमान वाटतो की एखादा मंत्री जर कोणी गेला असेल, आजपर्यंत हा उदाहरण कधी बघायला मिळणार नाही. आणि ज्यावेळेस त्याचं बायपास झालं आणि भाऊंनी चौकशी केली, एक खरोखर अभिमान वाटला. भाऊंनी आरोग्य शिबिर घेतले, वारकरी संप्रदायाचे काम केले, प्रत्येक समाजाचं काम केलं. आणि म्हणून इलेक्शनच्या पिरियडमध्ये तर अशी वल्गना होत होती, काय होईल आणि काय नाही. आणि म्हणून सुभाषांना असं विचारणं होत होती की काय होईल नाही काय नाही, परंतु आज असा रिझल्ट मिळाला. आता तुम्हाला सांग
कई हादसे गुलाब पाटिल के दिल से ऐसे गुजर गए, कई हादसे गुलाब पाटिल के दिल से ऐसे गुजर गए, क्या इज्जत मिली भाव को कुछ लोगों के चेहरे उतर गए। कई हादसे गुलाब पाटिल के दिल से ऐसे गुजर गए, कई हादसे गुलाब पाटिल के दिल से ऐसे गुजर गए, कई हादसे गुजर गए, कुछ लोगों को चेहरे उतर गए। न जाने भाव पे किसकी दुआओं का असर है, भाव डूबने लगता है तो दरिया भी उछाल देता है। आणि म्हणून या भाऊ गोरगरीब जनतेचे जे काम करतात तर त्या दृष्टिकोनातून भाऊला आशीर्वाद मिळत असतात आणि आपण तर कार्यकर्ते आहोत भाऊचे। आणि म्हणून भाऊपासून गुण शिकण्यासारखा आहे की कितीही मोठा माणूस झाला पण शेवटी पाय जमिनीवर पाहिजे हे भाऊकडनं शिकायला मिळतं। आणि म्हणून भाऊ आपल्या वाढदिवसानिमित्त जास्त काही बोलताना एवढं सांगू इच्छितो की परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देव, बलदंड शरीर देव, चांगलं आरोग्य देव, आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत राहो आणि आपलं अजून जे स्वप्न असेल ते पूर्ण करायला पाहिजे अशा पद्धतीने मी परमेश्वर प्रार्थना करतो। मला एक संतोष आनंदचं एक छोटंसं एक गीत आठवलं, फक्त एक ओळ मी त्याचं म्हणतो। कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है, दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। यानंतर भारतीय जनता पक्षाचे मान्य श्री संजूभाऊ महाजन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावं। राष्ट्रगुरु छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्र, कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे जे बोलेल ते लवकरच बोलेल आणि आजचा भाऊंचा अभेश चिंतनानिमित्त जमलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ, आमचे नेते नंदूजी महाजन, विष्णुभाऊ, सुभाषजी अण्णा, डी.ओ. पाटील साहेब आणि सर्वसामान्य नाव घेत नाही जास्त। मित्र, तुम्हाला एकच सांगतो, जवळजवळ मी आता स्टेजवर विचारल्यानंतर 25 ते 27 वर्षापासून एकच धून म्हणजे 5 जून इथं जो भाऊंचा कार्यक्रम होतो तुम्ही आपण पाहिला, अप्रतिम पद्धतीने होतो। भाऊंची काल सुद्धा आम्ही लाडूतोला केली धडगावला भारतीय जनता पक्षाच्या वतीने। मित्र, जनसामान्यांचा आधार देणारा माणूस म्हणजे आदरणीय गुलाबराव पाटील। कोणी बघितलं असेल अर्ध्या रात्री कोणाला हात देणारा असेल तर गुलाबराव पाटील। कार्यकर्त्याची गाडी जर का रस्त्यात पण आडवी झाली असेल तर सर्व त्या रस्त्यात उभ्या असलेल्या गाडीला सुद्धा आधार देणार असेल तर ते गुलाबराव पाटील। याच आता बघितलं असेल तुम्ही, कारण ह्या वेळेस मागच्या वेळेस जेव्हा आपली सभा झाली त्यावेळेस आदरणीय स्मिताताई या खासदार म्हणून आल्या होत्या आणि आज आदरणीय गुलाबराव पाटील मंत्री झाले आहेत। आणि नंतर या दोघांच्या मध्ये जे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जी दुफडी होती, आता ती दुफडी पूर्ण संपलेली आहे। आणि असं काम करत असताना आम्ही आदरणीय गुलाबराव भाऊंचं लाडू तुला धडगावमध्ये केली। मित्रांनो, लाडू तुला याच्यासाठी केली की जो माणूस लाडू तुला याच्यासाठी करत येते, कारण आपण श्रीकृष्ण काळात जर का गेलात, जर का एखादा राजा असतो तो राजा चांगलं काम करत असतो आणि तर राजा चांगलं काम करत असेल तर राजाला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, त्या राजाला नंतर राजाच्या राज्यात पुन्हा चांगलं सुख समृद्धी यावी याच्यासाठी लाडू तुला करण्यात येते। आम्ही आदरणीय भाऊंची लाडू तुला याच्यासाठी केली। ही आमच्या राजाने आमच्या धडगावला 30 वर्ष पाण्याचा जो प्रश्न भेडसावत होता, आता 5 दिवसाच्या आमच्या धडगावला पाणी मिळायला लागलेलं आहे। याचाच नंतर याच्यावरीत न थांबता भाऊंनी 76 कोटीची गुढ प्रकल्प योजना चोपडा तालुक्यातून आमच्यासाठी आणलेली आहे। आणि कुठे काही असेल तर या माणसाने आमचं म्हणजे आज
मी भाजप म्हणून इथं बोलतोय, जबाबदारीने बोलतोय. आमचे तालुका अध्यक्ष आदरणीय जिजाभाऊ इथं बसलेत. भाऊंना आम्ही सांगितलं, भाऊ आम्ही तुमच्या सोबत इलेक्शन मध्ये एवढं काम केलं, आम्हाला तुमच्याकडून काही पाहिजे. भाऊंनी सांगितलं सांगा तुम्हाला काय पाहिजे. भाऊंनी सांगितलं, म्हटलं भाऊ आमच्या तालुका अध्यक्षांना आम्हाला मार्केट कमिटीच्या सभापती करायचं आहे. परंतु भाऊंनी कुठलेही आडेवेडे घेतले नाहीत. भाऊंनी स्वतः स्वखर्चाने सगळ्यांना पाठवलं, आमच्या जिजाभाऊंना सभापती केलं. आम्ही ज्या ज्या गोष्टी भाऊंकडे मागितल्या त्या भाऊंनी आमच्याकडे दिल्यात. आणि भाऊ तुमच्यावर खूप आशीर्वाद आहेत लोकांचे. आणि भाऊ तुम्ही कमी बोलता न बोलता लोकांचे काम करून दाखवतात. त्याच्यासाठी तुमच्यावर एक शेर सांगतो. परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, फैले उनके पैर बोलते हैं. परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, फैले उनके पंख बोलते हैं. वही लोग खामोश रहते हैं अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं. भाऊ तुमचे हुनर असं आहेत, तुम्ही न बोलताना सगळ्यांचे काम करतात. आणि तुम्हाला सर्वात महत्वाचे आता भारतीय जनता पक्षाने घेतलेला कार्यक्रम जेवढे म्हणजे तुम्हाला स्त्री शक्तीचे सुद्धा खूप अधिष्ठान आहे. भाऊ तुम्ही फॉर्म भरायला जेव्हा जातात तुम्ही देवी मातेचे दर्शन घेतात. तुमच्या वाढदिवसाला तुम्ही देवी मातेचे दर्शन घेतात. आणि आता यावेळी 300वी जयंती आदरणीय अहिल्यादेवी होळकरांची जी झाली. भाऊ आता ही स्त्री शक्ती तुमच्या मागे एवढा प्रचार करते, कारण स्त्री शक्तीचा तुम्ही खूप सन्मान करतात. कुठली बाई तुमच्याकडे आली तुम्ही कुठलंही काम त्यांचं असं नाही की तुम्ही करत नाहीत. असं म्हणतात, यत्र नारस्ते पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं स्त्रियांचा सन्मान होतो तिथं देवदेवता सुद्धा राजी असतात आणि तिथं लक्ष्मी वास करते. भाऊ तुम्ही खूप एवढे कामं केलेत, मी जास्त बोलणार नाही. परंतु आमच्या राजाला आमच्या भाऊला मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की जास्तीत जास्त भाऊंना दीर्घायुष्य या अभिष्टिंतनिमित्त मिळो. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करतो भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री सुभाष अण्णा यांना की त्यांनी या ठिकाणी संबोधन करावे. आज आपण ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण जमलेलो आहोत ते आपले सर्वांचे लाडके पालकमंत्री माननीय गुलाबरावजी पाटील, सन्माननीय व्यासपीठ, येथे जमलेले सर्व आपण प्रेमी मंडळी. पावसाचे दिवस आहेत, पाऊस यावेळेला येणार नाही अशी माझी नक्की खात्री आहे. आपण बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं भाऊंचा वाढदिवस 5 जून, पारधी गावाचा पंढरीचं स्वरूप, भाऊंना उपमा दिल्या, भाऊंना कामाची पावती दिली. मी गुलाबभाऊ आणि मी 89 पासून कामाला सुरुवात केली. उत्तमराव नानांची लोकसभेची निवडणूक, साधन सामुग्री आमच्याकडे काहीच नव्हती. त्यावेळेला भाऊकडे कुणाची मागणी होती का कोणी होती काय माहीत, पण एक लुना इतुडी गाडी नावाची गाडी होती. त्या गाडीला लाऊडस्पीकर बांधून भाऊंनी पूर्ण तालुका पिंजून काढला आणि सभा आज रात्री आपल्या गावामध्ये दंडळीत गुलाबराव पाटलांची जाहीर सभा असा हाऊत भाऊ म्हणे यांनीच सभा राखले होते. असं या माणसाने राजकारणाला सुरुवात केली. पण चिकाटी होती, कामाची जिद्द होती, घरची परिस्थिती नव्हती, सर्व अनुकूल परिस्थितीत या माणसाने अनुकूल परिस्थितीत काम करून या स्टेजपर्यंत आज जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हे तर सांगण्याचा अभिमान आहे. पण आज महाराष्ट्रातले 2-3 मंत्र्यांनंतरचा मंत्री आज गुलाबराव पाटील, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दबदबा असणारा मंत्री आहे. आपल्या नावाची ख्याती पाणी पुरवठा मंत्री नाव करताना पाणीवाला बाबा अशी यांनी महाराष्ट्रात ओळख करून दिलेली आहे. दिल्लीवाल्या बाबाने घोषणा केली आणि आपल्या पारधीवाला बाबा, आपल्या जळगाववाल्या बाबाने ती महाराष्ट्रात पूर्ण राबवली. असा हा एक जिद्दी माणूस, अनुकूल परिस्थितीमध्ये भाग्यवान बी आहे. कौटुंबिक परिस्थिती बाकीच्यांनी सांगितली, 2 मुलं चांगला आहे, बिना व्यसनेत,
काम करतायत, गुलाबरावांच्या पावलावर पाऊल ठेवून एक समाधानी माणूस कितीही असला आणि कौटुंबामध्ये जर काही असलं तर तो माणसाला समाधान नाही, पण हा माणूस समाधानी राजकारणामध्ये काम करताना आमदारकी भोगली आणि आमदारकीमध्ये पराजयही झाला, विजयही झाला, राज्य मंत्रिपद मिळालं, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. त्या मंत्रिपदाला न्याय देणारा माणूस आणि त्या न्यायाच्या माध्यमाने आज जिल्ह्यात ओळख झाली, राज्यात ओळख झाली. अशी या माणसाने कामाचा ठसा आपला उमटवलेला आहे. आता सर्व लोक म्हणतात, निवडणूक आली, बाकीच्या लोकांनी निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, समोरचे उमेदवार आता त्यांच्यावर टीका करायची बी नाही आहे, कारण की त्याही इकडे इजाल येतं, टीका करो का नाही करो काही बी समजत नाही, आता करो काय. परंतु त्यांनी विषारी प्रचार केला, जातीचा प्रकार. भानूने सांगितलं एका वैदूच्या मुलासाठी भाऊ आखाजीना बापना घास सोडीशी सुद्धा दवाखाना माग्या. मग त्यांनी जात वैद होती का काय होती, कशाला सोडीन तो या जीवाले, नाही सोडाव. काही निवडणुकीपुरतं जातीचं राजकारण हे चालत नाही. जो सर्वांच्या सुखदुःखामुळे कायम काम करतो ती खरी आपली जात असते. आणि तुम्ही निवडणूक पुरतं सांगत भाऊ बा ते आपली जातना ते लोक मानत नाही. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गुलाबराव पाटील सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये अण्णा कसवी म्हणतो बरोबर विरभो भाजप सेना एकंदर हे तर आपलं कोणीच वाकडं करावं नाही, आपला मा जर काही गडबड जाईल तर गडबड. पण ह्या वेळेला असं या माणसाने ज्याच्यासाठी ज्यांनी पूर्ण आयुष्य घातलं त्या हिंदुत्वासाठी या माणसाने त्याग केला आणि शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. म्हणून भारतीय जनता पार्टीने असा विचार केला असेल आपलं दुनिया काही विगे आता मागे काही झालं असेल, गणन लोक आमले याद देत भाऊकानी तुला असं बोलणार होता आणि ते असं जाय होतं गेले भाऊ ते काही त्यांनी याद देऊ नका आणि रिकामं काम करू नका. तुम्ही कितला चांगला वाईट येतं आम्ही बी देखील, पण ते आता विसरा. आम्ही आता ठरवलेलं आहे गुलाबराव पाटलाच्या मागे उभं राहणार आहोत आणि मागचा लीड काही कमी झाला नाही. गुलाबराव पाटलांना जेवढी मतं होती तेवढीच मिळाली आणि काही लोकांनी जे विषारी प्रचार केले, कुठे येत रो ते त्या कुठे येत रो आवानीवाला काय रो शे का काही नाही. या आड्याना छत्र्याला तिच्या या पावसाळ्यामध्ये तीच बुचूर आणखी या पावसाळ्याचा कधी घेते आड्यांच्या छत्र्या काय बिघडतीस या पावसाळ्यामध्ये पाणी पण नका ढिळाव साला या बेडका कहो उगेतीन कहो मावेती असं काही खरं नाही. यांच्या भरोशावर राजकारण करणं त्या भाऊला यशनी बी चांगलं वैक आम्ही बी चांगलं वैक ह्या गोष्टी कधीही शक्य होत. या माणसाने राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जात हा विषय कधीही आणला नाही. आणि आपला तालुका आहे, या आपल्या तालुक्याने पारुताई सारख्या 300 मतांच्या बाईला सुद्धा 2-3 पंचवार्षिक आमदार केलेला आहे. महेंद्र सिंगला सुद्धा 2 पंचवार्षिक आमदार केलेला आहे. असा आपला तालुका आहे. आणि आता आपण जरी जळगाव ग्रामीणमध्ये जुळलेलो असलो तरी जळगाव ग्रामीण आणि धरणगाव तालुका आता एक जीव झालेला आहे. त्या या माणसाने केलेला आहे. हिने कुठेही जातपात केली नाही, कुणाला पदावर बसला असेल कुणाला कुठेही बसवलं असेल. या माणसाने तो दुजा भाव त्याच्या राजकारणामध्ये कधीही आणलेला नाही. असा या माणसाचा आज वाढदिवस आहे. त्यांना नक्कीच 100 वर्ष आयुष्य मिळणार आहे हे नक्की आहे. त्यांच्या हातून आपल्या जिल्ह्याची सेवा हे अजून दुगणित होणार आहे आणि आपल्या जिल्ह्याचे नाव हे महाराष्ट्रामध्ये हे गाजणार आहे. या माणसाने आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात नेलं, त्याला भक्कम साथ आहे. गिरीश भाऊ सारखा माणसाची जोड आहे, संजय सावकारे आहेत आणि आता आपण सर्वजण गुलाबराव पाटीलच्या मागे आहे. आणि आता लोक असले पुढे चिंतापडी जायले की आता पुढे निवडणुका येणार आहेत, आता कसं होईल, जे होईल ते होईल. काही मोठी गोष्ट एक जास्त त्या जीवाने जास्त भेटी एक नाही तर आणले जास्त भेटी
खीर कोडे सांडावं आहे तूप मा आणि तूप कोडे सांडावं आहे खीर मा. त्यांनी चिंता तुम्ही बाकीना लोक करू नका. पण भाऊ आता आपला वाटापाडा होतून काय भानगडी होती बघ ना तिकडनं बी इकडे येईल ना आता ते कसं होईल झाला. पहिले आपलंच झालं बघू ना इथलं बोंब भरेले आता आणखी ते अभि म्हणणार बघ ना ते बी तिकडून आता आता आपली जावर फाटाशीवर राहत फजित आहे भाऊ. तुम्ही गंमत उजाले आता पण येईल जे करत जे नाही करत असं होणार आहे. होतात राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्याही अपेक्षा असतात. कार्यकर्त्यांनाही आता वाटलं आमची निवडणूक आहेत. प्रत्येकाला येतं वाटतं मी पंचायत समिती लढली पाहिजे, मी जिल्हा परिषद लढलं पाहिजे, मी नगराध्यक्ष झाला पाहिजे, मी नगरसेवक झालाच पाहिजे असं प्रत्येकालाही वाटतं. पण अवजीवन बी काय करी आता आमचा वाटा मा इथलंच आहे तेव्हा आमले काही दिन केले काय नाही आमचे राष्ट्रवादी आले केले काय ती हो मुकुंद भाऊ आणखी दम मारवणी तो बी काही दम मारी का आता तो काय सांगेन मी बी कोणीच काही दम मारवणी. परंतु कार्यकर्त्यांना माझे आव्हान आहे आपल्याला तालुक्याचा विकास जिल्ह्याचा विकास हे ध्यान ठेवलं पाहिजे. मी जरी काही नसलो मी तर बिनकाम नाही रोमा पदवी पदाधिकारी नाही येईन का सांगत नाही. पण रुबाब इथला आहे पालकमंत्रीला फोन करतात फोन उचलत चला सभापतीला जिल्हा परिषद अध्यक्ष त्यासाठी रुबाब आपला जास्त आहे. काय पाहिजे ना बरं काय पाहिजे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य जे आहेत का सरपंच जे आहेत का गुलाब पाटील असा माणूस आहे हात दाखवा गाडीत थांबवा आणि गाडीमा जागा नाही होई तो वडेबडी येई पण लोकांना गाडीमा बसा असा माणूस आहे. म्हणून हे नाही तर काय पाहिजे. मी जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे, नगरसेवक झालं पाहिजे, नगराध्यक्ष झालं पाहिजे याच्यामध्ये काही दम नाही आहे. मी चंद्रवंदनांचं स्वागत करतो आणि याच्यामध्ये काही दम नाही. मित्रांनो लक्षात ठेवा निवडणुका या गुलाबबाबच्या आपल्या येणार आहेत. पण आपण सर्वांनी संयमाने हे काम द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो. भाऊंना परत माझ्या पक्षाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आम धरणगाव आणि जळगाव त्या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून आपल्या जिल्ह्याची सेवा करो अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. यानंतर मी विनंती करतो आपले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मान्य श्री विष्णुभाऊ बंगाळे यांना या ठिकाणी आपल्या चोपडा विधानसभेचे आमदार आदरणीय प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे यांचं आगमन झाले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर आपले सर्वांचे दैवत बाळासाहेब ठाकरे दिघे साहेब यांना वंदन करून आज माननीय आमदार गुलाबराव पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले चोपडा गुलाबराव पाटील साहेब तसेच चोपडा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे सुभाष अण्णा सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सर्व माननीय गुलाबराव पाटील साहेबांवरती प्रेम करणारे सर्व शिवसैनिक आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, आधीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे पाण्याचं वातावरण आहे. मी नक्कीच भाऊंच्या बाबतीत एवढंच सांगेल की जनतेशी नाळ जुळलेलं एक असं व्यक्तिमत्व आहे की आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे छोटा असो मोठा असो जात धर्म कधी पाहिला नाही. शिवसेना तळागाळातनं वाढवण्यापासून तर आजपर्यंत युतीच्या काळात असेल महायुतीच्या काळात असेल एक संघटन असेल न्याय देण्याचं काम जनतेला कसं करता येईल हा प्रयत्न नेहमी भाऊंमध्ये असतो आणि तो आजपर्यंत दिसलाय. भाऊंनी राजकारण केलं असेल तर ते विकासाचं राजकारण केलेलं आहे. मागील काळामध्ये आपण पाहिलंय हा विकास या जळगाव जिल्ह्यामध्ये
आपला जळगाव ग्रामीण असेल, जळगाव शहर असेल, जळगाव जिल्ह्यातील विविध भाग असेल, DPTCच्या माध्यमातून असेल किंवा आमदार महोदय त्यांच्या भागातील निधी असेल, या मोठ्या प्रमाणावरती निधी आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. जनतेची नाळ म्हटलं तर बालगोपाल असेल किंवा एक लाडक्या बहीणचा मोठ्या प्रमाणावरती आशीर्वाद असेल, भाऊंना हा मिळालेला आहे. भाऊंच्या लाडकी बहीणच काय असेल, हबप्पा महाराज असतील, आरोग्य दूतच्या माध्यमातून जे सर्वसामान्य माणसाला जे दवाखान्याची पायरी चढणं मोठं कठीण काम असतं आणि त्यावेळेस सुद्धा मदत भाऊंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आजपर्यंत झालेली आहे. आणि त्याचीच पावती म्हणून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात आपल्या जनतेने आपण निवडून दिलेलं आहे. मला नाही वाटत कोणत्याच नेत्याच्या, महाराष्ट्राच्या नेत्यामध्ये वाढदिवसाच्या दिवशी न बोलवता एवढी मोठी सभा, आज पावसाचं वातावरण असताना बाकीचे सांगत होते घ्यायची की नाही घ्यायची, परंतु जे आपण काहींच्या असेल, नियोजन असेल, विकासाच्या दृष्टीने असेल, आज या बाबतीत जनता ही स्वतः या सभेला येते की त्यांना आणण्याची गरज पडत नाही. असं एक व्यक्तिमत्व वाढदिवसाच्या दिवशी जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्यानंतर ह्या टायमापर्यंत थांबते, असं नेतृत्व मान्य गुलाबराव पाटील साहेबांचं आहे. नक्कीच आपण आधी सांगितल्याप्रमाणे प्रताप भाऊ असेल, त्यांच्या पाठीमागे जय मदतीचे हात असतील, त्यांनी नेहमी चांगली दूरदृष्टी ठेवलेली आहे. म्हणून आज या विकासाला चालना मोठ्या प्रमाणावरती आपल्या तालुक्याला असेल, जिल्ह्याला असेल मिळालेली आहे. पाणीवाला बाबा नक्कीच दाढीवरती हात फिरवून प्रत्येक गावाला पाणी पाजण्याचं काम करतायत आणि विरोधकांनाही पाणी पाजल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगू इच्छितो. आणि आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की नक्कीच या टायमाला काय खरं होतं नाही होतं. अरे बाबा, मी तर तिकडे होतो, 2 दिवस 4 दिवस आधी इकडे आलो, मला ती कल्पना होती की भाऊ शिवाय, विकासाच्या पर्यायाशिवाय आपल्याला पर्याय नाही. नक्कीच त्यामुळे ज्या वक्त्यांचा आणि ज्या मागच्या ज्यांनी ही जी दास्ती ही किंवा ती घेतलेली होती, तर माणूस आज या विकासाच्या जोरावरती पुन्हा या जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नक्कीच पुढील काळामध्ये जळगाव शहरालाही आजपर्यंत मोठ्या प्रमाणावरती निधी DPTCच्या माध्यमातून मिळाला असेल, प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे सोबत असतील, नक्कीच त्या माध्यमातून आजपर्यंत काम या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर मी विनंती करतो आदरणीय आमदार प्राध्यापक अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे यांना. महाराष्ट्राचे कुलस्वामी आई तुळजाभवानी, जनतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीताई फुले, महर्षी वाल्मिकी ऋषी या महामानवांना कोटी कोटी वंदन. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनाही मानाचा मुजरा. आपल्याला साऱ्यांना माहिती की आपण आज कशासाठी जमलोत. माझे नेते, माझे मार्गदर्शक, महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोफ, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जमलेला आहात. मंचावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, नाव घेण्याची सर्वांची इच्छा आहे, पण आता सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा आपल्या महायुतीचे सारे पदाधिकारी, सन्मान्य सर्व व्यासपीठ, भावनांवर मनापासून प्रेम करणारे समोर बसलेले सारे भावांचे प्रेमी बंधूंना आपल्याला सर्वांना मानाचा मुजरा करतो. गुलाब भाऊ सुगंधच आहे. गुलाब म्हटलं की फुलांमध्ये उचलायला गेलं की सर्वात पहिले माणूस गुलाब उचलतो आणि गुलाब उचलल्यानंतर त्याचा सुगंध, त्याची टवटवीतपणा, हा टवटवीतपणा कोणाच्या चेहऱ्यावर दिसतो तो गुलाब भाऊंच्या चेहऱ्यावर सातत्याने दिसत असतो. प्रेम आहे तुमचं, प्रेम आहे जनतेचं, प्रेम आहे महाराष्ट्राच्या साऱ्या लोकांचं की ज्यांची सभा ऐकण्यासाठी लोक लांब लांब येतात. आज सकाळपासूनच रीक चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की मी भाऊच्या वाढदिवसाला गेलं पाहिजे, नव्हे माझं कर्तव्य मी भाऊच्या वाढदिवसात जाऊन भाऊला शुभेच्छा दिल्या पाहिजे. जसं असेल तसं दुसऱ्याच्या गाडीत का होईना
बुके घेऊन गेलाच पाहिजे या भावनेत प्रत्येक शिवसैनिक भाऊंना भेटण्यासाठी प्रयत्न करत असतो. महाराष्ट्रातनं शिवसैनिक भाऊंसाठी येत असतात. भाऊ, तुम्हाला सांगताना आम्हाला अभिमान वाटतो की जून चालू झाला की शेतकरी 7 जूनची वाट बघतो, पावसाची वाट बघतो, आणि जून चालू झाला की मात्र शिवसैनिक गुलाब भाऊंच्या वाढदिवसाची वाट बघत असतो, 5 तारखेची वाट. आज जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरणाच्या माध्यमातून आज झाडांचं वृक्षाचं रोपण आणि पर्यावरण त्याचा बॅलन्स कसा साधायचा यासाठी आज पर्यावरण दिवस साजरा करतो. तसं शिवसैनिक भाऊ तुमचा वाढदिवस याच्यासाठीच करतात की विचारांची दिशा, भगव्या विचारांचे विचार घेऊन या ठिकाणून जाताना जनतेचे कामं कसे करता येतील हा विचार या ठिकाणून सर्व घेऊन जातात. आपल्याबद्दल काय बोलायचं, सातत्याने ही जनता आपल्या मागे राहते, कारण आपण तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. कोण माझा कोण परका हा विचार न करता बोलताना आपण त्या पद्धतीने प्रत्येकाशी वागतात. आम्हाला चांगले अनुभव आहेत बाकीच्यांचे. सुभाषांना बोलताना बोलले की गुलाब भाऊ ही व्यक्तिमत्वच वेगळं आहे, हे रसायनच वेगळं आहे. हे रसायन या पद्धतीने काम करतं की अगदी लहान मुलगा जरी आला आणि त्याने हात दिला तरी गाडी थांबते. पालकमंत्र्यांची गाडी सहजासहजी थांबत नाही. पण गुलाब भाऊ कधी स्वतःला पालकमंत्री समजून घेत नाही, अजूनही ते कार्यकर्ता समजतात. काम करत असताना आम्ही बघतो त्यांची धडपड. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री माजी एकनाथराव शिंदे साहेबांनी मोठी जबाबदारी दिली होती. या जबाबदारीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेयजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरापर्यंत शुद्ध पाणी कसं पोहोचेल यासाठी मोठी जबाबदारी महायुतीच्या आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय आधारच्या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत शुद्ध पाणी कसं पोहोचेल यासाठी रात्रंदिवस विचार करणारे आमचे पालकमंत्री महोदय यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना आता पालकमंत्री म्हणायला लागले, पाणीवाले मंत्री म्हणायला लागले, पाणीवाले बाबा म्हणायला लागले. काही लोक बोलतात विरोधात, ज्याचं कामच असतं विरोध करायचं आणि विरोधात बोलायचं, दुसरं कार्य शिल्लक राहिले. आज जर तुम्ही जळगाव ग्रामीणला गेलेत, एरोंडल धरणगावमध्ये गेलेत तर प्रत्येक गावामध्ये कोटीच्या कोटी काम, रुपयाची कामं सुरू आहेत. सर्वांगीण विकास हा सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून या प्रत्येक गावाचा विकास मी कसा करू आणि कशा पद्धतीने करता येईल मला संधी लाभली या भावनेतनं प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम गुलाबरावजी पाटील साहेब करतात. बरेच पालकमंत्री झाले, पण आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी त्यांच्या कालखंडामध्ये जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद झाल्यानंतर डीपीडीसीचा जेवढा निधी असतो तो 100% खर्च करणारा मंत्री कोणता, आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब. या अभिमानाने सांगावंसं वाटतं. 100% निधी खर्च केला. एवढे जवळ त्या निधीवर अजून 77 कोटी रुपये एक्स्ट्राचे महाराष्ट्र शासनाकडनं चांगलं काम केलं म्हणून बोनस निधी आपल्या जिल्ह्याला आला आणि जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम गुलाबरावजी पाटील साहेब करतात. त्यांच्या माध्यमातून आम्ही कामं करतो. आमचं कोणतंही काम घेऊन गेलं त्यांचं चोपड्यावर विशेष प्रेम असल्यामुळे कोणत्याही निधीला ते नाही म्हणत नाही आणि आम्ही चांगले कामं घेऊन गेल्याबरोबर एकपिजेट गुलाबरावजी ते काम करत असतात. आज जर जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला, त्या जिल्ह्याच्या विकासामध्ये मग त्याचं सिव्हिल हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, MSCBचं असेल, सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून सातत्याने राबणारा कार्यकर्ता सकाळपासून उठल्यानंतर दारा जर उभा पाहिल्या तर गर्दी, त्या गर्दीला भेटून प्रत्येकाचं मला कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल हा प्रयत्न गुलाब भाऊंचा सातत्याने राहिला आणि करते. DPDCच्या माध्यमातून ज्यावेळेला नियोजनच्या बैठका होता, या बैठकीमध्ये गुलाबरावांच्या लक्षात आलं की आपलं जे डोईजड उत्पादन असतं हे आपल्या जिल्ह्याचं कमी आहे. लागलीच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती केली, आदरणीय अजितदादांना विनंती केली आणि आमचं जे बजेट होता हा बजेट त्यांनी वाढवून घेतला आणि जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त निधी. विकास करत असताना शाळेची भिंत असेल, कुठे पाण्याची टाकी असेल, कुठे आश्रमशाळाच्या खोल्यांची प्रश्न असेल, कुठे बालवाडीचा प्रश्न असेल, या साऱ्यांसाठी निधी कमी पडू देणार नाही या भावनेतनं गुलाबरावजी आपल्या जिल्ह्यामध्ये काम करतात. पालकमंत्र्यांचं काम हे सर्व लोकांना भेटणं, त्यांच्या समस्या सोडवणं हे असलं तरी काही लोक
ठराविक लोकांना भेटतं, बाकीच्या लोकांना भेटत नाही. पण आमच्या भाऊंचं तसं नाही. सुखदुःखामध्ये येणारा अगदी लहान कार्यकर्ता असेल तरी त्याच्या घरी जाऊन त्याचं सांत्वन कसं करता येईल, त्याच्या आनंदात कसं राहता येईल, त्याच्या घरी आनंद उत्सव असेल, लग्न कार्य असेल तर स्वतः गुलाबरावजी असतील, प्रतापराव असतील की त्यांच्या कुटुंबाचं कोणी ना कोणी जातं. म्हणजे हे हा विषय नाही की मला लोक निवडून देता पण मी कशाला जायला पाहिजे, ही मस्तीच नाही. कारण आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या जीवावरती मोठे झाले आहोत. आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांचा विचार 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भावनेत 80% समाजकारण करत असताना मला माझ्या तालुक्याचा, माझ्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल. मग औद्योगिक वसाहतीचा विषय असेल, ज्या औद्योगिक जिल्ह्यामध्ये औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात होता की आमच्या MIDC ह्या D+ मध्ये नव्हत्या, त्यामुळे येणाऱ्या इंडस्ट्री यांना थोडं येणाऱ्या अडचणी होत होत्या. हा विषय ज्यावेळेला लक्षात आला त्यांनी उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांजवळ बैठक घेतली आणि आपल्या जिल्ह्याच्या ज्या औद्योगिक वसाहती होत्या त्या D+ मध्ये टाकून घेतला. आपल्याकडे नवीन उद्योग आल्याशिवाय राहणार नाही, कारण भाऊचे प्रयत्न सातत्याने चालले. प्रत्येकाच्या हाताला काम भेटलं पाहिजे, कुणी काम आहे तर राहता कामा नाही या भावनेतनं भाऊ सातत्याने काम करतायत. महाराष्ट्रभर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी मोठी जबाबदारी भाऊंवर दिलेली. महाराष्ट्रात कुठेही पाहून जा, शिंदे साहेब स्वतः बोलवतात आणि शिवसेनेचे विचार, भगव्याचे विचार, विकासाचे विचार, धगधगते विचार जे असतात ते विचार मांडण्याची संधी आदरणीय गुलाबभाऊंना त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून दिली जातात आणि शिवसेना वाढवण्याचं काम आदरणीय गुलाबभाऊ सातत्याने करतात. या पादीपासून जर विचार केला गुलाबभाऊंच्या आयुष्याचा तर अतिशय एक गल्लीबंद सुरुवात केलेले आज महाराष्ट्राच्या मोठ्या ठिकाणी जाऊन आज जर विचार केला तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 4थं स्थान गुलाबराव पाटलांचं, 3 मुख्यमंत्र्यांनंतर कोणतं 4थे गुलाबभाऊ. आम्हाला अभिमान आहे. एवढं असताना सुद्धा शिवसैनिकांना विसरले नाही, सर्वसामान्य माणसाला विसरले नाहीत, जनतेला विसरले नाही. जनतेच्या कामासाठी सतत तत्पर राहणारे आदरणीय गुलाबभाऊ यांना खरंच अभिवादन करावंसं वाटतं. त्यांच्याकडनं खास शिकण्यासारखं आहे आणि ते आम्ही सातत्याने शिकत राहतो. आमच्या काही समस्या असतात तालुक्याच्याच आम्ही त्यांच्याकडे मांडतो आणि महाराष्ट्राच्या ठिकाणी जाऊन ज्यावेळेला विषय येतो, हिंदुत्वाचा विषय आला तर गुलाबभाऊ सभागृहामध्ये उभे राहून एखाद्या वाघ ज्याप्रमाणे डरकांडी फोडतो त्याप्रमाणे डरकांडी फोडताना समोरच्याला बुवा गप करतात. हिंदुत्वासाठी असेल, महाराष्ट्राचा आणि भारताचा विषय असेल त्यावेळेला त्यांच्या मनाला खरा शिवसैनिक जागा होतो. त्यावेळेला ते विचार करत नाही की मी मंत्री आहे म्हणून. त्यावेळेला विचार एकच असतो की आमचा देश, आमचा महाराष्ट्र आणि आमचं हिंदुत्व. या हिंदुत्वाच्या विचारातनं प्रेरित होऊन सातत्याने आम्ही जाती पाती धर्म न पाहता आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. ही भावना जी आम्हाला निर्माण झाली ती हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी. एकनाथराव शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राला दाखवून दिलं की मुख्यमंत्री किती काम करू शकतो. आमच्या लाडक्या बहिणी असतील, आमचे लाडके भाऊ असतील, आमचे लाडके शिक्षक असतील, आमचे लाडके सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, सर्वांचे पगार वाढवून दिले. परवाच्याच मीटिंगमध्ये आपण पाहिलं असेल की ST वाल्यांना 46% त्यांचं वाढ होती, 53% वाढ करून दिली शिंदे साहेबांनी. एक दिलदार व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं, आमचं नेतृत्व लाभलं, याचा आम्हाला अभिमान आहे. भाऊ देवाला हीच प्रार्थना करेल की आपल्याला दीर्घायुष्य लाभो, आपल्या हातून सातत्याने चांगले काम होतात आणि जास्त कामं हो आणि तुमचं विशेष प्रेम आमच्यावर राहो ही देवाला प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अण्णासाहेब. या ठिकाणी एका पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सुप्रसिद्ध अशी शीतल अकॅडमी, त्याचं नामांतर प्रवक्ता अकॅडमी असं झालेलं आहे आणि या प्रवक्ता अकॅडमी धरणगावचे प्राध्यापक श्री शशिकांत महाजन सर हे या ठिकाणी प्रवक्ता अकॅडमीच्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन आदरणीय भाऊ व सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे.
विनंती करतो, आजचे आपले कारमूर्ती व आपल्या सर्वांचे ऊर्जास्रोत आदरणीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील साहेब. शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षक पुरस्कर्ते महात्मा फुले, आद्य कवी रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून आजच्या या वाढदिवसाच्या सभेच्या निमित्तानं मी माझे विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. ज्यांनी आत्ताच आपले विचार मांडले ते प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे, आपल्या कोट्याचे आमदार, या ठिकाणी उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नंदूभाऊ, या ठिकाणी उपस्थित यावलचे आत्ताच उपस्थित असलेले आमदार अमोलजी जावळे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ बंगाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा, नंदूभाऊ महाजन, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजयराव पाटील, उपजिल्हा प्रमुख आमचे PM पाटील सर, ज्यांनी माझ्या राजकीय जीवनामध्ये चढ उतारामध्ये कायम साथ दिली, ते आमचे माजी तालुका प्रमुख आदरणीय गजानन नाना, व्यासपीठावर उपस्थित महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख सरिताताई माळी, व्यासपीठावर उपस्थित शोभाताई चौधरी, त्याचप्रमाणे भाजपचे संजयजी महाजन, शिवसेनेचे भाजपचे सगळे आपले तालुका प्रमुख DO नाना, शिवराज पाटील, बरेच जणांची मी नाव घेऊ शकतो. यात मुकुंदराव नंदोरे आहे, पवन सोनवणे आहे, या ठिकाणी रमेश आप्पा आहे, अर्जुन दादा आहे. सगळ्यांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, हमसे जलने वाले भी एक अदा करते हैं, हमसे जलने वाले भी एक अदा करते हैं, सामने हंसते हैं. हमसे जलने वाले ये भी एक अदा करते हैं, सामने हंसते हैं और पीछे से बद्दुआ देते हैं. सांगायचा अर्थ असा आहे की आज या मतदारसंघामध्ये गजानन नाना इथे साक्षीदार आहे, कारण की ते जुन्या फळीतले असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहे. मोती आप्पा आहे, या तालुक्यातले जे जुने पदाधिकारी आहे. मी शिवसेनेचा तालुका मोफत असताना एका ओट्यावर वाढदिवस साजरा करायचो. जिजाऊरावजी ओट्यावर 30-35 लोक राहायचे वाढदिवसाला. हळूहळू पंचायत समितीचा मेंबर झालो तेव्हा वरती पंचायत समितीचा मेंबर झालो तेव्हा थोडे 50-100 लोक यायला लागले. आणि तो वाढदिवसाचा जो कार्यक्रम सुरू आहे, तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख ज्यावेळेस मी झालो त्यावेळेस या चौकामध्ये 1996-97 साली पहिली सभा घेण्याचं काम या ठिकाणी झालं. 97 ते 25 28 वर्षापासून याच ठिकाणी दर वाढदिवसाला मी सभा घेत असतो.
वाढदिवस काही लोक साजरे करतात, काही लोक साजरे करत नाही. अण्णा तर साजरे करत नाही, पण यावर्षी करावा लागला कारण की लोकांनी तयारी करायला लागली. मी नेहमी साजरा करण्याचं कारण एकच आहे की जे काही लोक आपल्याला भेटत नाही, कधी कधी लांब असतात, काही कारणास्तव ते आपल्या जवळ येत नाही, या निमित्ताने वाढदिवसाच्या दिवशी ते 100% येतात. आपल्या चेहऱ्यावरून लक्षात येतं की हा काही बरोबर दिसत नाही चेहरा. मग आपल्याही लक्षात येतं की हा थोडासा लांब दिसतोय, त्याला जवळ केलं पाहिजे. काय फटाके लावले रे, काय कठीण माणसं तुम्ही रे. तर त्याचप्रमाणे वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी दरवर्षी आम्ही वाढदिवस साजरे करत असताना कार्यकर्त्यांची हितगुज करतो. 1 वर्षापूर्वी इथंच आमची सभा झाली होती. भाजप शिवसेनेची युती होणार हे पक्क होतं, पण आमच्यावर सगळ्यात मोठा जर शिक्का लावला गेला होता तो गद्दारीचा लावला गेला होता. आणि गद्दारीचा शिक्का लागल्यानंतर बऱ्याच लोकांमध्ये अशा काही परिस्थिती करून टाकली होती की पुन्हा आता हे निवडून येणार नाही, पुन्हा हे शिवसेनेवाले जे गेलेले आहेत यांना जनता निवडून देणार नाही. लोकसभेचं जर आपण चित्र पाहिलं तर लोकसभेमध्ये जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा इथून जर सीट सोडल्या अण्णा कल्याणपर्यंत आपली एक बी सीट नाही, उजवीकडे बी नाही, डावीकडे बी नाही. 17 खासदार आपले निवडून आले, 31 खासदार समोरच्यांचे निवडून आले. त्यामुळे साहजिक आहे त्यांच्या मनामध्ये उत्साह वाढला की लोकसभेप्रमाणे आता विधानसभेमध्ये चित्र निर्माण झालेलं आहे. मुख्यमंत्री त्यांचा ठरला, मंत्रिमंडळाची नावं ठरली. जरूर काही आता निवडणूक आटपल्यानंतर आम्हाला शपथच घ्यायची आहे, अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये चित्र निर्माण झालं. प्रत्येकाच्या मतदारसंघात चित्र वेगळं वेगळं होतं. माझ्या मतदारसंघात सुद्धा वेगळं चित्र होतं. गुलाबराव पाटील छोट्या जातीचा आहे, पण मी 72 माझ्या मराठा समाजाचे जे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत त्यांचं अभिनंदन करतो. खाली बसलेले आणि वरती असलेले भरपूर प्रेशर आले, यांना भरपूर प्रेशर आले. काय तर काय बोलायचे अंदाज नाही. पण आमच्या या कार्यकर्त्यांनी जी कामं केली, दोनगावमध्ये 35 वर्षापासून एक माणूस आमदार बरोबरच राहिलाय, पण त्यांनी जी कामं केलेली ती आमच्या लोकांनी 15-15, 20-20 कोटीची कामं करून दाखवली, जी आयुष्यामध्ये त्यांनी केलेली नाहीये. आम्ही जी मतं मागितली ती कामाच्या भरोशावर मागितली आणि कामाच्या भरोशावर आम्ही लोकांच्या समोर मतं मागायला गेलो. छाती ठोकपणे लहान दोनगाव आहे, 700 मतं आहे, 14 कोटीचे काम आहे. माणूस परत हिसाब लावले. या दोनगाव मध्ये मला 30% मतं राहायची, तिथे फक्त 150 मताने बाहेर मी यावेळेस फक्त 150. हे कशाचं चित्र निर्माण झालं तर हे कामाचं. मग पुन्हा एक पिल्लू सुटला गुलाबचंद. भाजपचं तर पहिले जमत नाही, गोपाल बापूचं पीसीचं जमत नाही. त्यांना म्हणतो तुमचं काय जमतं ना जमतं ते तुम्ही बघा, पण मी तर भाजपच्या मंडळीला सांगितलं बा आम्ही तर लोकसभेमध्ये बिलकुल इमानदारीत काम केलंय, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि नम्रपणे सांगेल, राष्ट्रवादीची संजय पवार आणि त्यांची टीम असेल, भारतीय जनता पार्टीची ही सगळी टीम असेल, यांनी शिवसेने इतकंच काम आपल्या बरोबर केलं आणि आपला विजयाचा झेंडा या ठिकाणी फडकवला.
आता सुभाषांना बोलले ते बरोबर आहे, ते बी आपला पार्टी माही घेत म्हणे महायुती माही घेत त्या. म्हणजे जे लोक आमच्यावर टीका करायचे, मी मुस्लिम बांधवांना विचारतो, देखो भैया तुमने तो बहुत अच्छा मत दिया उनको संजू भैया, देखो कहाँ चले गया, देखो वो भाजप के साथ आ गए थे. अरे हे माणसं सत्तेशिवाय जगू शकत नाही. आम्ही सत्ता गेली तरी सत्तेला गेल्यानंतर सुद्धा कधी आम्ही पक्षांतर करण्याचा विचार आमच्या आयुष्यामध्ये आणला नाही. शिवसेना सोडली असं लोक म्हणत असतील तर बिलकुल आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचा जो भगवा झेंडा आहे, तो भगवा झेंडा वाचवण्याकरता एकनाथ शिंदेची आम्ही साथ दिली. आणि आज हे जे लोक आमच्यावर टीका करायचे ते तर आता आमच्या युतीमध्ये आले. पण अण्णा जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये त्यांचा एकही नगरसेवक नाही आहे, मान्य. एक बी झेडपी मेंबर नाही, मान्य. एक बी पंचायत समिती मेंबर नाही. वाटा का त्यांच्या तुम्ही तुमना माहिती दिली जात तुम्ही काय म्हणणार वाटा का लागा तुमनी सीट ते तुम्ही लिहा, आमनी सीट आम्ही द्या. सगळ्या काही नाही. संजू भाऊसाहेब शेंगेडकर जिल्हा बदलवरती बँक जिंदाबाद. सांगायचा अर्थ असा आहे की त्यांची एकही सीट नाही, वाटाचा विषयच येत नाही. त्यामुळे या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपचीच ताकद आहे आणि ती नम्रपणे स्वीकारली पाहिजे. जिथे त्यांची ताकद आहे, अंमळनेरमध्ये त्यांची ताकद आहे, आपण मान्य करू. पण तुम्ही म्हणाल तर कुठेही कसंही वाटा. आता गुलाब पाटलाची निवडणूक संपली, चंदू अण्णांची निवडणूक संपली, जावळे साहेबांची निवडणूक संपली. आता ज्यांनी आम्हाला आमदार केलं त्यांची निवडणूक आहे आणि 100% त्यांच्याकरता आम्ही लढलं पाहिजे. गुलाबराव पाटलाची निवडणूक झाली म्हणजे विषय संपला, अण्णांची निवडणूक झाली संपला आणि जावळेजींची निवडणूक झाली म्हणजे संपल्या. असे कार्यकर्ते, असे नेते आम्ही नाही. जी निवडणूक आम्ही आमच्या स्वतः करता लढलो, तुम्ही मार्केट टेकी असा विचार करा का आपण भाजपना, राष्ट्रवादीना आणि आमच्याना. जिथे शिवसेनेचा उभा, भाजपचा उभा, तिथे आम्ही आमच्या पद्धतीनं प्रचार केला. ठीक आहे, काही ठिकाणी यश आलं, अपयश आलं, ती गोष्ट वेगळी आहे. खासदारकीच्या वेळेस सुद्धा ज्या पद्धतीनं वरतून आदेश आले त्या पद्धतीनं आम्ही कामं केली. आणि आज या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये, या जळगाव जिल्ह्यामध्ये मी जे पालकमंत्री होऊ शकलो ते सगळ्या आमदारांच्या सहकार्यामुळेच होऊ शकलो. नाही तर 5 भाजप, 5 शिवसेना आणि 1 राष्ट्रवादी, त्यांना मला डबल देतच तरी देतच ते गॅरंटीनी म्हणतात पालकमंत्री. पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पालकमंत्रीपद मला मिळालं आणि अण्णा इथे साक्षीदार आहेत. मी पालकमंत्री झालो असलो तरी सुद्धा आम्ही पालकमंत्री म्हणून डीपीटीसीचा पैसा वापर करताना सगळ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही डीपीटी पैसा वापरत असतो. रेकॉर्ड आहे आमचं. या मागच्या टर्मच्या सगळ्या आमदारांची आणि खासदारांची एकजूट असल्यामुळे 100% पैसे खर्च करणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव जिल्हा आहे ज्याचं नाव जळगाव जिल्हा आहे. मी दिव्य मराठीच्या पुस्तकात लेखात पण सांगितलंय की मागच्या वर्षी फक्त 3 रुपये खर्च झाले नव्हते. या टाइमला 3 रुपये बी राहू दिलात नाही आम्ही, अख्खा खट्टा पुरा करतो. आणि अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याचीच फलश्रुती म्हणून यावेळेस आम्हाला 77 कोटी रुपये वाढून आले. आणि हे 77 कोटी रुपये जळगाव जिल्ह्याच्या कामाकरता या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी मी आपल्या सगळ्या जनतेला विनंती करणार आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मागच्या काळामध्ये आमच्यावर लय प्रकारचे वेगळे वेगळे आरोप केले गेले. या ठिकाणी शिवराजचा जो गट आहे, जिल्हा परिषदचा गट, शिरसोली गट, इथे लोकांना कपाशीचे पैसे आले नव्हते. जो प्रचार केला मंत्री काय कामचा, आणि आता पैसे आले तर एक बी फोन करत नाही की उन्हात पैसा.
सांगायचा अर्थ असा आहे की जनता सुद्धा त्या पद्धतीनं असं काम करत असते. आज दिव्य मराठीच्या पत्रकारांनी मला विचारलं की म्हणे तुम्ही पाणी पुरवठा मंत्री आहेत तर समाधानी आहेत का? म्हणतो बिलकुल समाधानी नाही. मी जवळपास 70% कामं संपवायला पाहिजे होती ती माझ्याकडनं फक्त म्हणलं 50% संपली. त्याला बरंच कारण आहे. DPR करताना आमच्याकडनं काही चुका झाल्या, डिपार्टमेंटकडनं चुका झाल्या, त्यामुळे रिवाइज एस्टिमेट करावे लागले, पुन्हा त्याला मंजुरी द्यावी लागली, तांत्रिक मंजुरी करता पुन्हा मंत्रालयाच्या हेरपाट्या घालाव्या लागल्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण देशामध्ये ESRचे कामं किंवा टेक्निकल कामं जी सुरू होती त्याचे स्पेसिफिक कारागीर आहेत. जर एकाच राज्यात हे काम राहिलं असतं तर UPचे, बिहारचे, MP चे कारागीर आपण बोलवू शकलो असतो. पण प्रत्येक स्टेटमध्ये काम असल्यामुळे प्रत्येक स्टेटमधल्या कामं सुशिक्षित बेरोजगारांच्या नावावर जास्त गेले. आम्ही सुबेला देऊ नये म्हणून कोर्ट या ठिकाणी ठराव केला, पण त्या ठरावाच्या विरुद्ध सगळे सुशिक्षित बेरोजगार कोर्टात गेले आणि कोर्टाने सांगितलं असं करता येणार नाही, तुम्ही सुशिक्षित बेरोजगारांना कामं द्या. एक माणसाला 20-20 कामं. मग कोणी टाकी बांधली, कोणी पाईप टाकला नाही. आता हळूहळू आम्ही ती गोष्ट आता लाईनवर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की 1250 पैकी 500 योजना जळगाव जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित झालेल्या आहेत. 75 ते 99% 260 योजना आपल्या आहेत की ज्या MSCBच्या कनेक्शनमुळे या ठिकाणी थांबून आहेत. म्हणून मी आपल्या सगळ्या जनतेला ही विनंती करणार आहे. मी सगळ्यांना सांगितलं होतं म्हणजे कोणावर टीका करू नका. आता निवडणूक आटपली आहे. जो बाबू होता तो साबू झाला. ज्यांनी जी आव्हानं केली होती की आता काही खरं नाही, आता काही खरं नाही, शेवटला दिन देखील जात, शेवटला दिन देखील जात, पण शेवटच्या दिवशी सुद्धा लोकांनी जागृत राहिले. काही काही आपल्यामध्येच लोक चुकीच्या बातम्या फैलवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण जे पक्के लोक होते माझ्याबरोबर, शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे 100 हिजडे असण्यापेक्षा 10 पक्के असलेले बरे. आणि आज तुम्ही तेच करून दाखवलं. 5व्या वेळेस या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून देणं ही आपलीच करामत आहे. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा शिवसेना वाढवण्याकरता महायुतीच्या माध्यमातून जे जे निर्णय सरकार करेल, पक्ष करतील, ते निभवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आज अण्णांच्या मतदारसंघामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये म्हणले काय कामं केली तुम्ही? मी जास्त बोलत नाही, पण आमच्या मतदारसंघामध्ये जावळे साहेब नवीन आहेत. ते बिचारे आता स्टार्ट करताय. 6 महिने झाले दणके साहेब. पण आम्ही जेवढे रस्ते, शेत रस्ते डांबरीकरण केले, आमचं चॅलेंज आहे. या 5 वर्षामध्ये जेवढे आम्ही शेताचे रस्ते डांबरी केले तेवढे कधीच 25 वर्षामध्ये शेताचे रस्ते डांबरी झाले नाही. जिथे 5 लाखचा भाग होता तिथे 10 लाखचा भाव झाला. ममुराबाद ते खेडी जाऊन बघून या, कोणी पाहिला नसेल तर. मग बोलला तर बरी याच्या गालासारखा बोलतो. मी बोलणार तिथे. तुम्ही आव्हाने ते ममुराबाद आता चालू आहे, कॉन्क्रिटीकरण नाही डायरेक्ट. तुमचा कानडदा ते रिदूर, तुमची कानडदा मोक्याची वाट, कुसुंबा ते भोकर, देवगाव ते फुकडी, किती काय काय सांगू तुम्हाला मी. रस्ते इतके पातळ आहे. एक तर रवी सरांच्या गावाला अंजनविरापाशी एक रस्ता होता, तो जातोय. 2 शेतकरी आडवे आले. आम्ही गाडी थांबवली. त्यांना रवी सर पण होते. पाया पडलो मी त्यांच्या. म्हणतो दादा मना काही वावर नाही, आता तुमनच वावर आहे, तुमनाच बैल, तुमनच वावर, तुमनच गाडा. जाऊ दे शान तर रस्ता करस, नाही जाऊ दे सांग तर 4 पोली लयस, 4 पोलीस नाही ना, तुम्ही घर जात नाही, तुम्ही डायरेक्ट गेल मा रस्ता पक्का होईल. तो रस्ता डांबरीकरण झाला.
आज तुम्ही तिथल्या शेतकऱ्याला विचारा की पूर्वीच्या शेतीचे भाव आणि आताच्या शेतीचे भाव मध्ये फरक पडला की नाही. आम्ही या गोष्टींकडे लक्ष दिलं. पाण्याच्या करता बंधारे देण्याचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलं. शेडगाव बॅरेज हा जो प्रकल्प आहे हा जळगाव करता अगदी जळगाव धरणगाव तालुक्याकरता फायद्याचा प्रकल्प आहे. निम्न तापी प्रकल्पाकरता सरकारने या ठिकाणी मंजुरी दिली. त्याच्यामध्ये 5 तालुक्यांचा समावेश होतोय. आणि मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये जे जे कामं आम्हाला करता येतील ती कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही चंद्रवानाच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लागायच्या 15 दिवस पहिले चोपड्यामध्ये एक भूमिपूजन केलं 17 रस्त्याचं. लोक म्हणे निवडणुकीचा जुमला आहे म्हणे हा निवडणा हा निवडणुकीचा जमला आहे म्हणे. मग मी काही अण्णाच्या पाहून मी काही केलं नाही. आपली मी तेच म्हणते पोहे पण अण्णा पक्के त्यांनी करून टाकलं. जे होईल ते होईल म्हणे झालं. आता काम चालू आहे. त्या रस्त्याचं जोरदार काम सुरू आहे. माझ्याकडेही सुरू आहे. सावकड्यापासून पण सुरू झालाय. निमगाव फाट्यापासून सुरू झालाय. म्हणजे हा रस्ता 300 कोटी रुपयाचा रस्ता कॉन्क्रिटीकरण होतोय हे कधी स्वप्नात आपण पाहिलं नसेल. एरंडोल पासून तर डायरेक्ट 17 जळगाव पासून तर तुमचा ईदगाव, ईदगाव पासून तर तुमचं किनगाव. आमचं असं आहे गावडे साहेब आम्ही शेजारी शेजारी आहे. गाला कपडा आणि चला चोपडा. इकडे हवा बनली का इकडे बनते, इकडची हवा तिकडे बनते. त्यामुळे प्यार का वादा 50-50 करत असतो आम्ही. आणि दोघं मतदारसंघामध्ये रस्तेही जॉईंट असल्यामुळे खेडी बोकरी बोकर सारखा पूल वहिनी आणि आम्ही दोघांनी प्रयत्न करून मागच्या काळामध्ये मंजूर केला. यावेळी सुद्धा नामदार गिरीश भाऊने आम्हाला पुढे 20 कोटी रुपये दिले. त्या पुलाचंही काम जोरदार सुरू आहे. आणि काही लोक एकच पूल दाखवतात. धरणगावचा पूल, गाडदानो पूल, धरणगावનો पूल. अरे 150 कोटीनं चालू दे रे तसं. सांगायचा अर्थ असा आहे तिकडचे लोक बोलतात ते सांगतोय मी म्हणजे विनाकारण गडबड नको. ते 150 कोटी रुपयाचा पूल 2 जण करतोय आम्ही. 75 पाळून आमचा हिस्सा वाटा. 75 चोपड्याचे 75 धरणगावचे. आणि हा 11 कोटीच्या आखरीसाठी 77 तसे 11 बांधले असतील. पण हे लोक जे चुकीची बदनामी करतायत मला तरी असं वाटतं की आम्ही विकासाच्या माध्यमातून कोणाला वाटतं मी मंत्री आहे. एक क्लिप लय व्हायरल होतीये. काय होतीये इलेक्शन मधली. मी तुम्हाला विचारलं होतं मी तुमचा कोण आहे. तुम्हाला वाटतं मी मंत्री आहे. कोणालाच वाटत की मी मंत्री. मी संस्थापित का करतो अंदाजच्या बाहेर. अण्णा तरी कमी करतात. कधी कधी कार्यकर्त्यांना मी लय संताप करतो. पण हे कार्यकर्ते नाही हे माझं कुटुंब आहे हे 100% मी नम्रपणे सांगतो. आम्ही जे आमदार लोक प्रतिनिधी जे असतो हे आपल्यावर जे रागवतो आम्ही आमचा अधिकार आहे. तुम्ही निराग करा. लग्नात आलेच पाहिजे. आता मरी जाय पण लग्न नाही. आम्ही काय काय लग्ना करता काय काय करतो तुम्हाला काय सांगू. आणि तुम्ही 2 वाजलं मंडप नवरदेव येतात त्यांनी बजाव तुम्ही तुमच्या पद्धतीने लग्न लावतात. बसा एक लग्नाला काल मी जवळपास 1.5 तास बसलो. नवरदेवांकडे मी त्यांकडे काय सांगायचा अर्थ असं आहे आमच्या पुढाऱ्यांचं लय वाईट काम आहे. दिवसभर मध्ये मी किंवा अण्णा किंवा आपले हरिभाऊ त्यांचं अमोल भाऊ त्यांना ते वडिलांचं माहिती येत होतं. कसं राहतं लग्न भाऊ सांगा बरं. कोणी कोणी असे ताणताना अंदाज निघू शकत नाही. नाच नाच एवढे सोगं करावे लागतात. आमदार झाले तुम्ही. अरे मग आमदार झाले तू भुईत एक सावा. एवढं सोपं नाहीये मित्रांनो. ज्याचा त्याचा रोल ज्याला त्याला माहित आहे. एवढं सोपं नाहीये. तुमच्या मधल्या एखाद्या माणसाने सांगावं गुलाबराव पाटील घरी आहे आणि 11 वाजेला तुमच्या पेले. कधी आठवलंय आपलं दुकान कधी चालू होतं. 8-10 वाजता वाद्य
शेंडी धरण काहीच सोडत नाही आम्ही. सोडतो का सोडत नाही का ती गेले नाही तो विरोधक काय म्हणतो काय राखू दे त्या टाकले उन्हा का तो त्याच्यामुळे तुमची कॉलर टाईट राहावी मित्रांनो. याच्याकरता आमचे किती हाल झाले तरी चालतील, पण माझा कार्यकर्ता जो माझ्याकरता रात्रंदिवस संघर्ष करतो, गावामध्ये बूथवर मारामाऱ्या करतो, बूथवर मतदान करण्याकरता लोकांचे पाया पडतो, त्याची इज्जत सांभाळणं आमचं काम आहे. आता मी पण अण्णांसारखं थोडं शिकून घेतलंय. काही ठिकाणी लोक बोलवतात, कधी कधी मी त्या गावात विचारून घेतो कार्यकर्ता कर होता का आपला हो गाडी भडकाव पलटाव गाडी. कारण काय होतं आपण त्या लग्नात गेले जायला तर पाहिजे मी या विचारात आहे, पण गेले त्यात तो समोरचा काय कुठे नाही दिला तरी उडा करीत तो आपला कार्यकर्ता खाली मुठी घालून म्हणा कस काय म्हणा भाऊ भाऊच तो कुतूर होता विरुद्ध बा. त्यामुळे मी थोडं तुमच्यासारखे करतोय पण टाइम लागेल. आणि मला तर असं वाटतं की आपल्या भाजप सेनेचे किंवा राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत यांचं भांडवल हेच आहे, सर्वसाधारण कुटुंबाच्या घरी जाणे, सर्वसाधारण कुटुंबाच्या घरी काम करणे. आमची निवडणूक आटपली, आमचे मेडिकल का आपले मेडिकल कॅम्प बंद आहे का मित्रांनो? आज मेडिकल कॅम्प कुठे होता? पाळदी. काल कुठे होता? परवा कुठे होता? त्याच्यापूर्वी म्हणजे अण्णा दर 4 दिवसात एक कॅम्प आहे, दर 4 दिवसात. आतापर्यंत 5,000 लोक आम्ही पनवेलला डोळ्यांचे ऑपरेशन करून आणले, हे आमचं रेकॉर्ड आहे. आता सुद्धा संध्याकाळी एक गाडी भरून आली 55 लोकांची, ते मला भेटायला येणार आहे पनवेलहून डायरेक्ट इथे आले काळे चष्मे घालून डायरेक्ट सगळे 55 ते 55 लोकांची तिकडे याकाच काय चष्मा घालू ना ऊन निघते नाही अरे मध्ये ऑपरेशन करू ना भाऊ. सांगायचा अर्थ असा आहे की हे काम आमचं सुरू आहे, अविरत सुरू आहे. सभासद नोंदणीचं काम अविरत सुरू आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा जर सक्रिय ठेवायचा असेल तर रोज काही ना काही उपक्रम आपल्या मतदारसंघामध्ये सुरू असले पाहिजे, ते ठेवण्याचं काम करतो. मागा अण्णा तुमच्यापेक्षा मी सभासद नोंदणीमध्ये सुद्धा मागं होतो. भाजपवाल्यांचं कसं राहतंय ऐसा घटक या सभासद नोंदणीला किती गेली तुम्ही जिल्ह्यात? डॉक्टर साहेब 4.5 लाख. मी असं तेच सांगू की भाजपनं देखावं अण्णांचे आमच्यापेक्षा जास्त, अमोलदादांचे आमच्यापेक्षा जास्त, चंद्रकांत पाटलांचे आमच्यापेक्षा जास्त, किशोर पाटील आमच्यापेक्षा जास्त. 2 मिटिंगा घेतल्या आम्ही सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या. काय राजू बरोबर आहे? 2 मिटिंगा घेतल्या. आता ह्या आज आकडा घेतला मी आज दिवणाला तर फॉर्मच घेऊन आलो त्या गावचे. आज आकडा घेतला. या 15 दिवसामध्ये 32,000 लोकांची नोंदणी माझ्या शिवसैनिकांनी केली. त्याबद्दल मी तुमचे ते नुसते असं नाही का तू ज्या तू भरले तसं नाही, घरी जाऊन भर, नाही तर त्याला पेंटॉल मध्ये बोलव, नाही तर काय राहतं त्याला माहित राहते तू सभासद आहे, नंतर माहित पडत की मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. सांगायचा अर्थ असा आहे की पक्ष बांधणी करता सुद्धा आपण यावर्षी जे लक्ष घातलंय ते लक्ष घालणं गरजेचं आहे. एक गाडी आणली डॉक्टर साहेब आम्ही आता आज, कोणतं ते नामकुची गाडी आणली आज. जे महिलांचे स्तनाचे जे कॅन्सर असतात ते आमच्या महिला लपवतात, सांगत नाही गुप्त म्हणून. आज ती सुद्धा गाडी आम्ही आता मतदारसंघामध्ये फिरवतो आहे. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की ECG फुकट, एन्जिओग्राफी फुकट, एन्जिओप्लास्ट फुकट, बायपास फुकट. आज 27 लोकांच्या एन्जिओग्राफी केल्या, त्यात 2 एन्जिओप्लास्ट निघाले, 2 एन्जिओप्लास्ट करून आता रवाना बी झाले. मग मला सांगा तुम्ही याच्यापेक्षा काय पाहिजे लोकांना? काय पाहिजे तुम्हाला? तुमच्या लग्नात येतो, तुमच्या शेंडीत येतो, तुमचे रस्ते तयार करतो, तुमच्याकरता जे पाहिजे तिथे फोन लावतो, पटपटी पकडली तरी फोन लावतो. आता मशीनची गाडीचा फोन लावता राजू चव्हाण. गाडी कुठे पकडली? मशीनची गाडी. अरे म्हणतो दे ना 1000-1500 तिथला पैसा नाही, इज्जत जाईल म्हणे आपली.
2 वाजता या माणसाने 1500 रुपये करता झोप मोडली. सांगायचा अर्थ असा आहे की एवढं बारकं 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 आपण काम करत असतो, त्याचीच फलश्रुती म्हणून आज अविरत 28 वर्षापासून मी इथं सभा घेतो. अण्णा मी नम्रपणे सांगेल, आज सकाळी मी 9 तास कंटिन्यू उभा आहे, कंटिन्यू 9 तास, 1 मिनिटही खाली बसलो नाही. जगदंबेची शपथ 9 तास. जशी लाईन असते 100% लाईन होती. हे प्रेम बस जिद्या गुलाबराव पाटील. किती पैसे कमवले, किती बकऱ्या घेतल्या, किती म्हशी घेतल्या, किती गाड्या घेतल्या, किती जमीन कमवली. मी सोन्यासारखी माझी माणसं कमवली, याच्यापेक्षा कोणती श्रीमंती नाहीये. आणि या श्रीमंतीच्या भरोश्यावरच मी राजकारण करतोय. माझ्याकडे ना जात आहे, ना धर्म आहे, ना पंथ आहे. यावेळेस ये मुसलमान फाकते ना, ते कधीच फाकेत नाही. अभी तुमको भी क्या होगा, क्या मालूम बीमारी. ऊपर से पतवाया, ऊपर से पतवाया. काय का फतवाया? नीचे तो हम बैठे हैं ना, नीचे तुम बैठे हैं. हे लोकांमध्ये रिकाम्या भानगडीचा कार्यक्रम झाला आणि आपल्या मधल्या प्रेमामध्ये पाणी टाकलं. देखो भैया, कोई पक्ष का हो, कोई पार्टी का हो, जो अपने काम में आता हो अपना, बाकी कोई नहीं. अभी जिसको वोट दिया वो भी भाग गया. भैया प्रॉब्लम है ना. अभी वो भाजपा फटका घालणार नाही का, दो मायचान टाका घालणार नाही का, तुम्ही घालणार नाही त्या भाजपला घालणार ते आपल्याला भी घाल द्या. देखो भैया झूठी बोलता अल्लाह की सोगाने में क्या बोलतो. सांगायचं आज आपल्या सगळ्यांना मी ही विनंती करणार आहे, मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहेत. आयुष्यामध्ये कधी तुमच्या प्रेमाला कमी पडणार नाही. हे निवडणुकीपुरतं वार आहे, हे निवडणुकीपुरतं वार आहे. सामाजिक वातावरण तयार करायचं, सामाजिक वातावरण तयार करायचं. यावेळेस तर मराठा समाजाने दाखवून दिलं की आम्ही जातीच्या मागे नाही आहे, जो काम करेल त्याच्या मागे आहे. कोळी समाज 80%, लेवा पाटील 80%, धनगर 80%, माळी 80%. कोई जात नव्हती की जी मागे नव्हती. छोट्या छोट्या सगळ्या जाती एकत्र झाल्या आणि मराठा समाज सुद्धा आपल्या बरोबर राहिला. म्हणून आज मी 60,000 मतांनी निवडून येऊ शकलो. निवडणुकीपुरतं हे समाजाचा वापर करतात आणि निवडणूक आटपल्यानंतर कोणी पेशंट दवाखान्यात असला तर त्याच्या दरवाजी जात नाही. याची 100 उदाहरणं आहे. मला व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही, पण मित्रांनो, पुढच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये 100% महायुती करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यावेळेस सुद्धा ज्याप्रमाणे 11चे 11 आमदार महायुतीचे या जळगाव जिल्ह्यामध्ये निवडून आले, दोघंचे दोघं खासदार ज्याप्रमाणे महायुतीचे निवडून आले, त्याचप्रमाणे नगरपालिका असू दे, महापालिका असू दे, जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, या 100% निवडून आणण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. वेळ भरपूर झालेला आहे. खरं म्हणजे 9 वाजेच्या आत आपल्याला सभा संपवायची होती, कारण लोक लांबून लांबून आलेले आहेत. कोणी नांदेडहून आलंय, तर कोणी डायरेक्ट बोलाण्याहून आलंय, तर कोणी निमगाव बेडीहून आलाय, कोणी मसावधून आलाय. त्यामुळे पावसाची वेळ आहे, पण तुम्ही तरी सुद्धा माझ्यावर जो आशीर्वादाचा वर्षाव केला, मी कायम आपल्या ऋणामध्ये राहील आणि मरेपर्यंत हा गुलाबराव पाटील आपली सेवा करण्याचं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आभार प्रदर्शन श्री शिवराज भाऊ पाटील तालुका प्रमुख हे या ठिकाणी करतील. पाहिला हो, अरे इथले तर नाही झाले.